नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पोटॅटो चीज बॉल. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बॉईल करायला बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपल्याला चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत. इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल नॉर्मली आपलं गरम झालं आहे आणि त्यामध्ये मी मॅश केलेले बटाटे ॲड करते. मॅश केलेले बटाटे आपल्याला चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत. इथे मी 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करते. आता ह्या मसाल्यांना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मसाले सर्व चांगले मिक्स झालेले आहेत. ह्यामध्ये आता मी कोथिंबीर ॲड करते. परत एकदा मी आता कोथिंबीर पण मिक्स करून त्यामध्ये घेणार आहे. ह्यामध्ये मी आता लिंबूचा रस ॲड करते. परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हे रेडी झालेलं आहे. इथे मी आता रेडी झालेल्या भाजीचा बॉल तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला चीज क्यूब ॲड करायचं आहे. मी ह्यामध्ये अमूलचा चीज क्यूब यूज केलेला आहे. आता मी त्याला चांगलं कवर करून घेते. इथे पण मी सेम प्रोसेस तीच केलेली आहे.
इथे मी सर्व चीज बॉल रेडी करून घेतलेले आहेत. इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी हे चीज बॉल डीप करून घेते. स्लरी चांगली लावून घ्यायची आहे, तरच त्याला ब्रेड क्रम्स स्टिक होतील. त्याच्यावर मी हे स्प्रेड करून घेत आहे. आता हे बघा, असेच सर्व चीज बॉल स्लरीमध्ये डीप करून त्याला ब्रेड क्रम्स लावून घेणार. इथे मी ब्रेड क्रम्स लावून सर्व बॉल तयार करून घेतलेले आहेत. इथे मी नॉर्मली आपलं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी चीज बॉल सोडलेला आहे. चीज बॉल आपल्याला चांगला डीप फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता त्याला किती सुंदर कलर आलेला आहे. मी असेच सर्व चीज बॉल डीप फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. इथे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. आतमध्ये चीज बघा कसं मेल्ट झालेलं आहे. सो थँक्यू.